नमस्कार मित्रांनो, लेसन नंबर 14 अल्जेब्रिक फॉर्म्युले एक्सपेन्शन ऑफ स्क्वेअर्स प्रॅक्टिस सेट 53 हा प्रॅक्टिस सेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अभ्यासत आहोत. फॅक्टरायझेशन अ बायनोमियल. बायनोमियलचं फॅक्टरायझेशन करताना आपल्याला हे जे फॉर्म्युले दिले आहेत हे फॉर्म्युले वापरायचे आहेत. ए प्लस बी अँड ए मायनस बी याचं मल्टिप्लिकेशन येणार आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हाच जर फॉर्म्युला आपण या स्वरूपामध्ये लिहिला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर तर त्याचं फॅक्टरायझेशन होईल ए प्लस बी अँड ए मायनस बी. तर हे फॉर्म्युले आपल्या लक्षात ठेवायचे आहेत. यूज द फॉर्म्युला टू मल्टिप्लाय द फॉलोइंग. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी अँड ए मायनस बी. हा जो फॉर्म्युला आहे तो इथे आपल्याला फॅक्टरायझेशन करण्यासाठी वापरायचा आहे. पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर म्हणजेच पी आणि क्यूचा या ठिकाणी स्क्वेअर करून आपल्याला मायनस करायचं आहे. या फॉर्म्युल्याप्रमाणे याचं फॅक्टरायझेशन होईल. एच्या ठिकाणी इथे पी वापरला आहे आणि बीच्या ठिकाणी क्यू वापरला आहे. ए प्लस बी म्हणजेच पी प्लस क्यू, ए मायनस बी म्हणजेच पी मायनस क्यू. या ठिकाणी याचं फॅक्टरायझेशन होईल पी प्लस क्यू अँड पी मायनस क्यू. सेकंड एक्झाम्पल आहे 4x स्क्वेअर मायनस 25y स्क्वेअर. 4xचं स्क्वेअर रूट आहे 2x, त्याचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे, मायनस 25y स्क्वेअर याचं स्क्वेअर रूट आहे 5y, त्याचा पुन्हा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. म्हणजेच फॅक्टरायझेशन करताना 2x स्क्वेअर मायनस 5x स्क्वेअर याचं फॅक्टरायझेशन करायचं आहे. या फॉर्म्युल्याप्रमाणे एच्या जागेवरती 2x आहेत आणि बीच्या जागेवरती 5y आहे. त्यामुळे याचं फॅक्टरायझेशन होईल 2x प्लस 5y अँड 2x मायनस 5y. थर्ड एक्झाम्पल y स्क्वेअर मायनस 4. y स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आहे y आणि 4चं स्क्वेअर रूट आहे 2. या ठिकाणी दोघांचा स्क्वेअर करायचा आहे. ए प्लस बी ए मायनस बी याप्रमाणेच हे फॅक्टरायझेशन होईल y प्लस 2 अँड y मायनस 2. नेक्स्ट एक्झाम्पल आहे पी स्क्वेअर मायनस 1/25. पी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आहे पी अँड 1/25चं स्क्वेअर रूट आहे 1/5. त्यासाठी हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. एच्या ठिकाणी पी आहे आणि बीच्या ठिकाणी 1/5 येईल. त्यामुळे याचं फॅक्टरायझेशन होईल पी प्लस 1/5 अँड पी मायनस 1/5. हाच फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचा आहे. एक्झाम्पल नंबर 5 9x स्क्वेअर मायनस 1/16y स्क्वेअर. 9x स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आहे 3x, 1/16y स्क्वेअर याचं स्क्वेअर रूट आहे 1/4y. तर या फॉर्म्युल्याप्रमाणे एच्या ठिकाणी 3x येणार आहे आणि बीच्या ठिकाणी 1/4y येणार आहे. ए प्लस बी म्हणजेच 3x प्लस 1/4y, ए मायनस बी म्हणजेच 3x मायनस 1/4y. नेक्स्ट एक्झाम्पल एक्स स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आहे x आणि 1/x स्क्वेअर याचं स्क्वेअर रूट आहे 1/x. एक्स स्क्वेअर मायनस 1/x स्क्वेअर. या फॉर्म्युल्याप्रमाणे याचं फॅक्टरायझेशन होईल x प्लस x/x अँड x मायनस x/x. ए स्क्वेअर बी मायनस ए बी. तर या ठिकाणी या दोन्ही टर्ममधला जो कॉमन फॅक्टर आहे तो आपल्याला ब्रॅकेटच्या बाहेर घ्यायचा आहे. या दोन्ही टर्ममध्ये ए आणि बी हे कॉमन आहे, त्यामुळे ए आणि बी हे ब्रॅकेटच्या पण बाहेर कॉमन म्हणून घेतलेले आहेत आणि ब्रॅकेटमध्ये येईल ए स्क्वेअरमधला ए मायनस ए बी पूर्णपणे ब्रॅकेटच्या बाहेर आहे त्यामुळे इथं 1 येईल. याचं आपण पुन्हा मल्टिप्लिकेशन करून पाहिलं तर याप्रमाणेच येणार आहे ए इंटू ए ए स्क्वेअर, बी वन जा बी मायनस ए बी वन जा ए बी. तर याप्रमाणे हे आपण फॅक्टरायझेशन केलेलं आहे. पुढील एक्झाम्पलमध्ये 4x क्यूब वाय मायनस 6x स्क्वेअर. हे एक्झाम्पल देखील याप्रमाणे सोडवायचं आहे. 2x स्क्वेअर हा कॉमन नंबर आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेतल्यानंतर इथे ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहणार आहे 2xy मायनस 3. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला हेच एक्सपेन्शन मिळणार आहे 2 2 जा 4 एक्स स्क्वेअर इंटू एक्स
यांचं मल्टिप्लिकेशन येतं आहे एक्स क्यूब वाय 1 जा वाय मायनस 2 3 जा 6 आणि एक्स स्क्वेअर 1 जा एक्स स्क्वेअर, म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन इथे 4x क्यूब वाय मायनस 6x स्क्वेअर याप्रमाणे येत आहे. इथे 9th नंबरचं एक्झाम्पल आहे 1/2y स्क्वेअर मायनस 8z स्क्वेअर. इथे देखील फॅक्टरायझेशन करताना आपल्याला जो यामधील कॉमन फॅक्टर आहे तो ब्रॅकेटच्या बाहेर घ्यावा लागणार आहे. 1/2 ने या दोन्ही टर्मला डिवाइड करता येतं, म्हणून 1/2 हा कॉमन नंबर जो आहे तो आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेतलेला आहे. आणि 1/2 ने 16z स्क्वेअरला पण मल्टिप्लाय केलं की आपल्याला टर्म मिळेल 8z स्क्वेअर. इथे दाखविल्याप्रमाणे 1/2 इंटू 16, 16 1 जा 16 आणि त्याचा डिनॉमिनेटर आहे 2, 2 ने 16ला डिवाइड केलं की 8 येतात. याप्रमाणे आपण इथे 16 घेतलेले आहेत. अशा प्रकारे वाय स्क्वेअर आणि 16z स्क्वेअर या दोन टर्म मिळाल्यानंतर त्याचं स्क्वेअर रूट घेतलेलं आहे. वाय स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आहे वाय, 16z स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आहे 4z आणि त्यानंतर इथे दिलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे a प्लस बी आणि a मायनस बी असं आपल्याला फॅक्टरायझेशन करायचं आहे. 1/2 हा कॉमन नंबर इथे ब्रॅकेटच्या बाहेरच राहील. a प्लस बी म्हणजेच इथे y प्लस 4z, a मायनस बी याप्रमाणे इथे y मायनस 4z असं इथे फॅक्टरायझेशन होईल. 2x स्क्वेअर मायनस 8y स्क्वेअर, 2 ने 2ला डिवाइड होते आणि 8ला देखील डिवाइड होते, त्यामुळे 2 हा कॉमन नंबर आहे तो आपण या ब्रॅकेटच्या बाहेर घेतलेला आहे. कॉमन नंबर बाहेर घेतल्यानंतर ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील एक्स स्क्वेअर मायनस 4y स्क्वेअर. या दोन्ही टर्मची आपल्याला स्क्वेअर रूट सांगता येतं. एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आहे एक्स आणि 4y स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आहे 2y. या फॉर्म्युलाप्रमाणे a प्लस बी आणि सेकंड ब्रॅकेट a मायनस बी, एक्स प्लस 2y अँड सेकंड ब्रॅकेट एक्स मायनस 2y.